हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता बटाट्याविषयी माहिती जाणून घेऊया. एक, जगभर भाजी म्हणून बटाट्याचा जितका उपयोग होतो तितका क्वचितच दुसऱ्या भाजीचा उपयोग केला जात असेल. 2, भारतात निलगिरी, खानदेश, महाबळेश्वर, पुणे वगैरे ठिकाणी बटाट्याचे पुष्कळ पीक येते. 3, गुजरातमधील उन्हाळा जेव्हा संपतो तेव्हा म्हणजे आषाढी पौर्णिमेस किंवा कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बटाट्याची लागवड करतात. 4, डोळे असणारे बटाटे घेऊन तेच लावले जातात. फाल्गुन महिन्यात किंवा त्यापूर्वी नवा बटाटा तयार होतो. 5, बटाटे लाल, सफेद किंवा लहान मोठे अशा अनेक प्रकारचे असतात. ज्या बटाट्यावरील डोळे खोल नसतात असा मोठा, लांब, गोल आणि वाफवून कापल्यानंतर पांढरा दिसणारा बटाटा चांगला समजला जातो. 6, फक्त बटाट्याची किंवा इतर अनेक भाज्यांत त्याचा उपयोग करून मिश्र भाजी बनवली जाते. कांदा बटाट्याची किंवा वांगी बटाट्याची मिश्र भाजी खूपच स्वादिष्ट लागते. 7, बटाटा हा फराळी पदार्थ समजला जातो. उपवासाच्या दिवशी लोक त्याचा अधिक वापर करतात. बटाटे वाफवून सुकवून त्याचे पीठ बनविण्यात येते आणि त्यातून शिरापुरी सारखे पदार्थ बनवले जातात. 8, सर्व प्रकारचे बटाटे थंड, गोड, पचण्यास जड, मलमूत्र उत्पन्न करणारे, वृक्ष व रक्तपित्त दूर करणारे असतात. तसेच ते कफ, वायुकारक, बलदायक, वीर्यवर्धक व अल्प प्रमाणात अग्निप्रदीपक आहेत. 9, बटाटा मेहनत करणाऱ्या, अतिश्रमाने दुर्बल बनलेल्या, रक्तपित्ताने पिडलेल्या तसेच दारुड्या व तीव्र जठराग्नी असणाऱ्या व्यक्तीस अत्यंत पोषक आहे. 10, नरम झालेला किंवा दुर्गंधयुक्त पाणी बाहेर येत असलेल्या बटाट्याचा उपयोग करू नये. ज्यांची भूक मंद आहे, ज्यांना वायूचा त्रास होतो, ज्यांना मधुमेह आहे व जे आजारी आहेत अशा लोकांनी बटाटे खाणे हितावह नसते. 11, बटाट्याची साल काढून टाकल्याने अनेक पोषक घटक नष्ट होतात. बटाटे वाफवलेल्या पाण्यातही अनेक जीवनसत्वे असतात. तेव्हा ते पाणी फेकून न देता त्या पाण्याचा उपयोग भाजीत किंवा आमटीत करावा. 12, बटाट्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॉस्फरस, गंधक, तांबे व लोह हे घटक कमी अधिक प्रमाणात असतात. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.